इथं टाकला मी आता भगरीचा भात आणि हा आहे संध्याकाळचा फराळ. कसं असतं एकादशीला म्हणजे 2 टाईम फराळच करावा लागतो. आणि इथं आता साबुदाणे आहेत आणि हे बटाटे आहे ना, हे दुपारचे साबुदाणे उरू दिलेले होते वडे बनवण्यासाठी. आणि शिजवलेला बटाटा न होता आणि आता वेळ पण नव्हता शिजवायला, म्हणून मी असा एक बटाट्याचा किस करून घेतलेला आहे. बघा, हा किस करून जर वडे बनवले ना ते पण खूप छान आणि खूप मस्त येतात. तर आता आपल्याला टाकायचं इथं जिरं. हे बघा, जिरं टाकलेलं आहे मी आता इथं. आपल्याला अजून थोडंसं टाकायचं आहे मीठ चवीनुसार. चटणी टाकायची आहे तिखट फिकट. त्यानंतर शेंगदाण्याची कूट 2 चम्मच. आदरवदर दळायची आहे, जास्त बारीक नाही करायची आहे. ती टाकली. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही आता वरतून इथं आहे ना अद्रक किसला तरी पण चालेल, किंवा सुंठ पावडर असेल ना ते पण चालेल, ते चालतं उपवासाला. अद्रक चालतं म्हणजे सुंठ पावडर पण अद्रकचंच असतं, ते पण चालू शकतं. तर आता याला मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. बघा, तुम्ही बघू शकता, याला पूर्णपणे असं मिक्स करून घेतलेलं आहे. पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचे कूट, कीस सर्व काही असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आहे ना सकाळी मी बटाटे बनवलेले होते ना, त्याचे असं 3-4 तुकडे उरलेले होते, ते पण मिक्स करून घेतलेले आहे. तर आता गॅस पेटवून कढई ठेवली. तिथं बघा मी आता जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे, टमाटे टाकून घ्यायचे, यांना छान मस्त असं परतून घ्यायचे. तर त्याला सकाळचा फराळचा थाली तुम्हाला आवडली का कमेंट करून मला नक्की सांगा. आणि खूपच ताई लाईक पण करत नाही, कमेंट पण करत नाही, तर लाईक कमेंट करत जाता येईन. त्याच्यामुळे काय होतं ना, अजून थोडा उत्साह वाढता की नाही हो ताई आपले व्हिडिओ बघतात, आपण काहीतरी त्यांच्यासाठी बनवूया. तर चला, आता हे मस्तपैकी फ्राय झालेलं आहे आपलं. आपल्याला इथं आता चटणी टाकून घेऊया आधी. हे बघा, 1 चम्मच चटणी मी इथं टाकलेली. तिखट फिक्कट दोघं टाकलेलं आहे मी इथं. ते पण मस्त परतून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथं आता शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे. आता हे बनवते मी भगरीचा भात बनवणार आहे, त्याच्यासाठी आमटी बनवते मी. ही अशी आमटी आहे ना खूप मस्त लागते. आणि तुम्ही हिरव्या मिरच्या वाटून पण करू शकता. सकाळी आहे ना साबुदाणे हिरवे मिरची वाटूनच बनवले होते, ते खाल्ले ना, त्यासाठी मग आता म्हटलं चटणीचाच वापर करते मी आमटीसाठी. नाहीतर हिरव्या मिरच्याची आमटी पण खूप छान लागते. पण कसं असतं ना, पावसाळ्याचे दिवस आहेत, मग पोटात गडबड होऊन जाईल, त्यासाठी मग आता मी चटणी वापरलेली. 2 टाईम मिरच्या म्हणजे त्या आपल्या शरीरासाठी पण हानिकारक असतात. आणि सोबत आम्ही तळलेल्या मिरच्या पण खाल्ल्या होत्या, त्यासाठी मग आता फक्त आमटी भात आणि साबुदाण्याचे वडे बनवणार आहे मी. ते पण वडे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि हे बघा, इथं भगर घेतलेली आहे मी. म्हणजे अर्धा किलोचं पाकिट आहे, त्याच्यामधून अर्धं तर टाकून घेतलेलं आहे मी, अर्धं आणि थोडंसं वरती टाकलेलं आहे. आता याच्यात पाणी टाकून आपल्याला मस्त स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. याला असं घसडून घसडून थोडंसं धुतलं ना खूप छान धुतली जाते आणि पांढरी शुभ्र आपली भगर होते. तर अशा प्रकारे मी धुवून घेतलेले. बघा, असं हातावर चोळून घ्यायचे, तिला मस्तपैकी छान धुतली जाते. त्याच्यामध्ये काही घाण वगैरे, आता कसं पाकिटच्या वस्तू येतात मग त्यांच्यामध्ये काही घाणसुद्धा राहत नाही. तर अशा प्रकारे मी मस्तपैकी हातावर 2 हातांनी मस्त चोळून घेतलेली आहे. तर आपल्याला हे पाणी फेकून द्यायचे, परत दुसऱ्या पाण्याने धुवून. नंतर मग मी आपलं पाणी उकळायला ठेवलेलं आहे, कुकरमध्येच ठेवलेलं आहे मी, झाकण नाही लावणार आहे. बिना झाकणचं शिजवून घेणार तिला, कारण की भगर ना पटकन होते 5 मिनटात. झाकण लावलं की ते खाली लटकून बिटकून जाईल, त्यासाठी आपल्याला आहे ना वरतून ताट ठेवूनच तिला शिजवायची आहे. ते पण दाखवतेच मी तुम्हाला. आता हे पाणी फेकून देणार आहे मी. बघा किती स्वच्छ दिसतंय ना भगर. आता आपल्याला इथं दुसरं पाणी टाकून परत धुवून घ्यायची हिला. आणि आता तुम्ही बघू शकता पाणी पण उकळायला लागलं आहे आपलं. आता आपल्याला ही भगर टाकायला काहीसुद्धा हरकत नाही आहे. आता हिला हातावर असं वैचून घ्यायची आहे. हे बघा, असं वैचून घ्यायचे याला.
चला, हे बघा आपलं पाणी मस्तपैकी छान उकळून गेलेलं आहे. आता बगेर पण इथं धुवून टाकून दिलेली मी. आता याच्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचे, म्हणजे बगर अजून चांगली स्वादिष्ट बनते बगरीचा भात. हे बघा थोडं तेल टाकलं, आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे, फिरवून घ्यायचे थोडंसं. हे बघा आता वरून मी इथं ताट ठेवणार आहे. बघा हे म्हणतात ना, एकादशीन दुप्पट खाशी, तसंच असतं. सकाळी किती वस्तू बनवलेल्या होत्या आणि आतासुद्धा बघा, हे तर सकाळचे बटाटे आहेत, बाजूला साईडला दिसत आहे ना, ते दुपारी केले होते ते बटाटे उरले आहेत. आणि आमटी आपली छान उकळायला लागली आहे. बटाटे टमाटे याच्यामधले छान असे शिजून गेलेले आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि त्यानंतर आपण भगरकडे वळूया. बघा आपले भगर पण छान मस्त अशी गदकायला लागते. बघा कसं असं गदगद गदगद गदकते. भगरला टाईम लागत नाही, 5 मिनटात तर भगर तयार होऊन जाते. तर चला, आता इथं हे साबुदाण्या वड्यांचं छान मोरून गेलेलं आहे. भगर आमटी झाली होती तर आम्ही जेवून घेतलं. त्यानंतर राखूसाठी हे वडे बनवायचे होते. आमची जेवणं झाली. आता हे राखूपुरतेच वडे बनवेल, नंतर बाकीचे उरेल ना ते सकाळी बनवणार आहे मी नाश्त्यासाठी. हे बघा असं हातावर गोळा घ्यायचा ना, असं मस्त थापून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे गोल गोल, छोटे मोठे तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आता याला पण असं करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी 4-5 वडे राखूपुरताच बनवणार आहे. आणि मी त्या दिवशी मिरचीचे साबुदाणे पकोडे बनवले होते, किती छान होते, किती मस्त, इतके टेस्टी लागत होते ना ते. तर चला, आता आधी तर 2-3 मिरच्या तळून घेणार आहे. राखू म्हणला की मला साबुदाणा वड्यासोबत 2-3 मिरच्या तळून दे मम्मी म्हणे, तर मी तळून दिलेल्या आहे. हे बघा आता आपल्याला हे वडे टाकून घ्यायचे. तर चला, हाय नमस्कार, कसे आहात? बरेच असणार, बरेच. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना. आता ते वडे होतात ना, तोपर्यंत मी 2 मिरच्या कापून घेतलेल्या आहे आणि मिरची भरून असे गोल गोल लांब लांब वडे. हे आता मिरची भरून ते मिरचीचे वडे बनवून घेणार आहे मी 2-3. मला खूप आवडले होते ना त्या दिवशी, तर मी माझ्यासाठी हे असे बनवून घेणार आहे. आणि हे वडे त्या दिवशी सगळ्यांनाच आवडले होते. हे बघा आता मस्तपैकी आहे ना, हे वडे आपले तयार झालेले. बघा किती छान कलर पण आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता बघा इथं राखूचा ताट थोडक्यात दाखवते तुम्हाला मी. राखू घाई करत होता ना, मग पटकन ताट बनवून घेतला. तर बघा हे पण टाकून घेतलेले आहे मी इथं मिरचीचे वडे. आणि हा बघा हा राखूचा ताट, साधा सिंपल भगर आमटी. तर हे पण वडे काढून घेतले आणि हे पण वडे आम्ही मस्तपैकी सर्व केले. तर चला, कसा वाटला आजचा छोटासा माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या पण ताई माझा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल किंवा कोणत्या गावाहून बघत आहे ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग बाय बाय.